भगवानगड गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला अध्यात्माची जोड देणारं स्थळ। बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या याच भगवानगडावरून गोपीनाथ मुंडे आपले राजकीय निर्णय जाहीर करत असत। मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंकजांनी गोपीनाथ गडाची निर्मिती केली। त्याच्या लोकार्पणालाच पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली। यापुढे भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही असं महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं। गडावर हू घातलेल्या दसरा उत्सवाला आपण जाणार असल्याचं पंकजांनी जाहीर केलं आणि वादाला तोंड फुटलं। 15 दिवसांपूर्वी गडावर जाऊन गोंधळ घातला, महंतांवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर पंकजा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि वाद चिघळला। नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे। आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही। आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं। आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो। आम्ही पण काही साधे नाहीये की गोपीनाथ गडावरून यापुढे राजकारण होईल आणि भगवान गडावरून अध्यात्म सांगितलं जाईल। एकंदरच पाहिलं तर या वादावरून या ठिकाणी मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। या क्लिप मधल्या भाषेमुळे नवा वाद निर्माण झालाय। एरवी कायम मुंडेंच्या पंखाखाली असणारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री ही आक्रमक झालेत। त्यांनी पंकजावर जोरदार टीका केली आहे। गोपीनाथरावांनी जे तपश्चर्या करून मिळवलेले, मला असं वाटतं ते आयतं मिळाल्यामुळं लोक जनमत आयतं मिळालं, प्रॉपर्टी आयती मिळाली, सत्ता सहज मिळाली, कुठेतरी वयाचा वगैरे परिणाम बुद्धीवर होतोच। या वादावर स्वतः पंकजा काहीही बोलण्यास तयार नाहीत। रॉयल स्टोन हा त्यांचा शासकीय निवासस्थान आहे। या ठिकाणी ते आहेत असं समजतंय, पण थेट माध्यमांसमोर येऊन ते आत्ता तुर्तास तरी प्रतिक्रिया नोंदवत नाही आहेत। जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार तुर्तास तरी असं म्हटलं जात आहे की जी क्लिप्स आहे त्याच्यामध्ये मोडतोड करण्यात आल्याचा दावा पंकजा मुंडे यांच्या जवळच्या निकटवर्ती यांनी केलेला आहे। पण अर्थात याला अधिकृत माध्यमांसमोर येऊन कोणतीही भूमिका पंकजा मुंडे तुर्तास मांडत नाही आहेत। दुसरीकडे त्यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजांच्या भाषणाचा कोणताही उल्लेख नाही। त्या दसऱ्याच्या दिवशी 11:30 वाजता गडावर जाऊन दर्शन घेतील आणि 12:30 वाजता परळीकडे रवाना होतील इतकंच म्हटलंय। त्यामुळे पंकजांनी अप्रत्यक्षपणे माघार घेतल्याचं बोललं जात असलं तरी त्यांचे समर्थक मात्र भाषणावर ठाम आहेत। आता इथल्या मेळाव्यात ठरले की दसरा मेळावा करायचं आणि माननीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचं 5 मिनिटांना भाषण तिथं व्हायला पाहिजे अशी आमची भावना आहे। होणारच आहे, व्हायचं काही कारणच नाही। हे आमचा मेळावा आणि आमच्या ताईचं भाषण कुणीच रोखू शकणार नाही देवाशिवाय। देवाच्याच मनात आलं तर ती गोष्ट होईल, पण देवाशिवाय कोणी, समाजाची इच्छा आहे। या वादात पंकजा मुंडेंचे बंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडेंनी उडी घेतली नसती तरच नवल। ऑडिओ क्लिप मधील आक्षेपार्ह भाषा पाहता मुख्यमंत्र्यांनी पंकजांचा राजीनामा घ्यावा असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। कायदे बनवणारीच व्यक्ती जर कायदे तोडायची भाषा करू लागली, धमकीची भाषा करू लागली, तर आता राज्याच्या प्रमुखांनीच याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे ते घेतला पाहिजे। आणि जर मंत्री स्वतःच्या विभागाच्या आधारावर भागातल्या लोकांना विकत घ्यायची भाषा बोलू लागला तर ही एवढी गंभीर बाब आहे की यांना 1 मिनिट सुद्धा मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाहीये। या सगळ्या गोंधळामुळे राजकारण नको म्हणणारा भगवानगड मुंडे यांच्या कौटुंबिक राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय। मुंबईहून सागर कुलकर्णी आणि नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, भगवानगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।